नमस्कार. नमस्कार. 587 कोटी निधी कोल्हापूर शहरासाठी, तेही लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्या हस्ते. केवढा उत्साह पाहिजे. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की जय श्रीराम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी, कोल्हापूरची आई अंबाबाई, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना ज्यांनी घडवल्या अशा राजमाता जिजाऊ, श्रीमंत शाहू छत्रपती महाराजजी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्गात्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना ज्यांनी घडवले असे ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व थोरवंतांना आज विनम्र अभिवादन करते, नतमस्तक होते. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या सर्वच ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राणाची आहुती दिली त्या सर्वच क्रांतीवीरांना, तसेच 9 ऑगस्ट संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती, यांनाही आज विनम्र अभिवादन करते, नतमस्तक होते. मला असं वाटतं कळीला अधिकार असतो फुलण्याचा, फूल होऊन जगण्याचा, पण तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो एक किरण आशेचा. आणि असा आशेचा किरण भारताला भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्याच द्योतक होऊन काम करणारे सर्वच. आज तुम्ही पाहिलं असेल तर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, खरं तर त्यांच्यासाठी असं म्हणावं वाटतं, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस कधी नीतीसुद्धा करत नाही. तसेच आज काही कारणास्तव उपमुख्यमंत्री साहेब अतिशय कणखर नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब येऊ शकलेले नाहीत. त्याच पद्धतीनं अजितदादा पवारांचं अतिशय सुंदर काम ज्या पद्धतीनं पुढे न्यायला पाहिजे ते नेतृत्व, कर्तृत्व आणि खूप विनम्र अशा सुनेत्राताई. मला असं वाटतं की एखाद्या मंदिराचा जर कळस बांधायचा असेल तर त्याचा पाया भक्कम असावा लागतो, त्याचे पिलर भक्कम असावे लागतात. आणि असे सगळे भारतीय जनता पार्टीचे भक्कम पिलर ज्यांच्यामुळे आज हे महायुतीचं महामंदिर बनलं आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि असे सर्वच व्यासपीठावरील आदरणीय राम शिंदे साहेब, आदरणीय राहुल नार्वेकर साहेब, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय माधुरी मिसाळ मॅम, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, आदरणीय धनंजय महाडिक साहेब, आदरणीय शाहू छत्रपती महाराजजी, आदरणीय सतेज पाटील साहेब त्यांच्या वडिलांच्या दुःखद निधनामध्ये येऊ शकलेले नाहीत, आदरणीय अरुण लाड साहेब, आदरणीय जयंत आसगावकर साहेब, आदरणीय अमल महाडिक साहेब, सर्वच सन्माननीय व्यासपीठ. आणि मला असं वाटतं की महापालिकेच्या धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने जे सांभाळत आहेत असे माझे सर्व सहकारी, नगरसेवक, नगरसेविका. याचबरोबरीनं खऱ्या अर्थानं जर एखादं संघटन चालवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रशासनाची जोड अतिशय चांगली असावी लागते. आणि त्याचंच द्योतक उदाहरण म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये आदरणीय कलेक्टर राठोड साहेब, तसेच आदरणीय कमिशनर राजेंद्र भारूड साहेब यांनी खूप चांगली धुरा महापालिकेची अतिशय कमी वेळामध्ये चांगली केलेली आहे, असे सर्वच प्रशासकीय अधिकारी. आणि मला असं वाटतं की मी महापौर आहे ते केवळ माझ्या या सगळ्या नेत्यांच्या मुळे आहे आणि तसंच माझ्या या कोल्हापूरवासियांचा मला खूप आशीर्वाद आहे. असे सर्वच कोल्हापूरवासी, सर्वांनाच माझा नमस्कार. जय श्रीराम. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आणि ह्या उक्तीनुसार यासाठी मी कोशिश म्हटलं की मागील काही वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कोल्हापूर शहराला पुरोगामी विचार होता आणि गेली कित्येक वर्ष महायुतीची सत्ता नव्हती. पण एक नव्हे, दोन नव्हे तर एका वेळेला 10 आमदार आणण्याचं काम महायुतीनं केलं. त्याचबरोबरीने कोल्हापूर शहराला खरं तर गेली कित्येक वर्ष कोल्हापूरला महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर मी खूप स्वतःला नशीबवान समजते. आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, सर्व माझ्या नेत्यांचा मला आशीर्वाद आहे आणि म्हणून महायुतीचा पहिला महापौर होण्याचा मला मान सन्मान या सगळ्यांच्यामुळे मिळाला. खरं तर आजही मला संधी मिळाली. खूप 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 मनापासून सर्वांचे आभार मानते की ही जी मला संधी दिली. आणि मी एक ग्वाही देऊ इच्छिते की याचं नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सोनं मात्र नक्की करीन.
खरं तर या कोल्हापूर शहराला खूप काही महायुतीनं दिलेलं आहे. आज बघा ना, 587 कोटी एवढा निधी आत्ता आलेला आहे विदिन 4-5 मंथमध्ये. तर उद्याचं कोल्हापूर शहर काय असेल हे तुमच्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने, कारण मुख्यमंत्री देवाभाऊ साहेबांना सांगू इच्छिते, आम्ही इलेक्शनच्या वेळेला खूप सारी आश्वासनं दिलेली होती आणि ती सगळी आश्वासनं आम्ही लवकरच्याच काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मदतीने निधीमुळे पूर्ण करत आहोत. थोडंसं महापौर म्हणून आणि देवाभाऊंची छोटी बहीण म्हणून एक हट्टाची विनंती अशी करेन की येणाऱ्या नदीच्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूर शहराला काही असे विषय आहेत की ज्याच्यामुळे माझं कोल्हापूर शहर हे अ वर्गामध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये हद्दवाढ आहे, कोल्हापूर महापालिकेची इमारत आहे. आवर्जून सुनेत्राताईंना या सांगावंसं वाटतं की आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना मागणी केली होती की कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीसाठी केवळ 2 एकर जागा मिळावी, परंतु दादांनी एका मिनिटाचाही विलंब केला नाही आणि ती 5 एकर जागा लगेच सँक्शन करून दिली. मला असं वाटतं की मी छोटी बहीण म्हणून हा हट्ट आणि विनंती याच्यासाठी करत आहे की माझ्या या कोल्हापूरमध्ये होणारी ही KMCची इमारत ही अगदी महायुतीचा पहिला महापौर म्हणून व्हावी, ना की रुपाराणी निकम म्हणून नव्हे, तर एक महापालिकेमध्ये ते कायमस्वरूपी नाव तिथं कोरलं जावं. एवढंच नव्हे तर GSTचा थोडासा विषय आहे, मार्केट यार्डचा थोडा विषय आहे, असे शाहू मार्केटचा थोडा विषय आहे. साहेब, खूप काही मला दिलेलं आहे या कोल्हापूर शहरासाठी, माहितीने केलेलं आहे, परंतु केवळ या कोल्हापूर शहराला सगळ्यांना हा विश्वास की दिलेली सगळे शहराचे कॉन्क्रीट रस्ते सुद्धा मागितलेले आहेत. तर या पद्धतीनं मला नक्कीच माहिती आहे की देवाभाऊ नक्की या सगळ्याकडे लक्ष देतील आणि याची पाठपुरवणी करतील. सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते, आभार मानते, अभिनंदन करते आणि सगळ्यात शेवटी एवढंच सांगते, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, जग सारं जिंकायचं आहे, महायुतीच्या मदतीने जिंकल्याशिवाय थांबू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.